नमस्कार, श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते। तर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला लक्ष्मी दीप दरवाजामध्ये आपल्याला लक्ष्मी दीप लावायचा आहे। तो कशा प्रकारे लावायचा आहे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत। अक्षय तृतीया हा हिंदूच्या प्रमुख सणांपैकी एक आहे। विविध शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। हा दिवस आखातीज म्हणून प्रसिद्ध आहे। हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते। यावर्षी अक्षय तृतीया किंवा आखातीज 10 मे 2024 रोजी साजरी होणार आहे। अक्षय तृतीया तिथीची सुरुवात 10 मे 2024 रोजी सकाळी 4:17 सुरू होणार आहे आणि 11 मे 2024 रोजी रात्री 2:50 संपणार आहे। अक्षय तृतीया पूजा मुहूर्त 10 मे 2024 या दिवशी सकाळी 5:13 पासून ते 11:43 पर्यंत आहे। अक्षय तृतीया हा हिंदूच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे। हा दिवस सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो। जेव्हा लोक विविध धार्मिक आणि शुभ कार्य करतात, हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला मोठे धार्मिक महत्त्व आहे। हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अक्षय म्हणजे शाश्वत, जी कायम राहते, आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस। असे मानले जाते की जे लोक या दिवशी शुभ कार्य करतात ते कायमचे राहते आणि कधीही संपत नाही। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केल्यास जीवनात यश, सौभाग्य आणि समृद्धी येते। या दिवशी विशेष पूजा केली जाते। लोक भगवान कुबेर आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात। चला तर मग जाणून घेऊया या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या स्वागताची तयारी कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। स्नान करून आपल्याला सर्वात अगोदर घराचा मुख्य दरवाजा आणि फरशी पुसून घ्यायची आहे। तर एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे। आणि या पाण्याने आपल्याला घराचा मुख्य दरवाजा, घराची फरशी पुसून घ्यायची आहे। यामुळे घरात नकारात्मकता राहत नाही। तसेच घराचा उंबरठाही पुसून घ्यायचा आहे स्वच्छ। याच्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। घरातील फरशी, मुख्य दरवाजा, उंबरठा पुसून झाल्यानंतर आपल्याला दरवाजावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर आपल्याला देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे। देव घासून देवांची पूजा करायची आहे। देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे आणि या हळदीची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर ही हळदीची पेस्ट उंबरठ्यावर लावायची आहे आपल्याला। तर इथं मी मुख्य दरवाजाच्या बाहेर लक्ष्मी दीप लावण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। एक कलश घ्यायचा आहे, एक तामण घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे। माझ्याकडे लक्ष्मी दीप आहे म्हणून मी हा दिवा घेतलेला आहे। तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात किंवा इतर कुठलाही दिवा घेऊ शकतात। त्यानंतर तांदूळ घेतलेला आहे, 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे, सुपारी घेतलेली आहे। त्यानंतर 2 दिवे घेतलेले आहेत मुख्य दरवाजामध्ये लावण्यासाठी, धूप घेतलेले आहे, एक विलायची घेतलेली आहे, 1 लवंग घेतलेली आहे। लक्ष्मी दीप लावण्यासाठी आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी विड्याची पानं घेतलेली आहेत, आंब्याची पानं घेतलेली आहेत, फुलं घेतलेली आहेत, हळद कुंकू घेतलेला आहे, तसेच ओलं लाल कुंकू घेतलेला आहे आणि हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीची पेस्ट घेतलेली आहे। हळदीचं लेपन करण्यासाठी उंबरठ्यावर हळदीची पेस्ट टाकून आपल्याला हळद अशी लावून घ्यायची आहे उंबरठ्यावर। हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही। आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हळदीची पेस्ट टाकून आपल्याला तिथे सारून घ्यायचं आहे। याच्यावर आपण कलश मांडून लक्ष्मी दीप ठेवणार आहोत। हळदीने सारवलेल्या जागेवर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। यानंतर तांदळाच्या पिठाच्या साहाय्याने आपल्याला उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। तुम्ही रांगोळीच्या साहाय्याने ही पावले काढू शकतात। तांदळाच्या पिठाने नाही काढली तरी आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने ही पावलं काढायची आहेत। त्यानंतर आपण जो कलश स्थापन करणार आहोत त्या कलशावर हळदीने स्वस्तिक काढायचा आहे। ओल्या हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। कलशावर आपल्याला
ओल्या हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण जो दिवा घेणार आहोत त्या दिव्यालाही आपण हळदीचं लेपन करायचं आहे। दिव्याला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची आहे। मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे दिवे लावण्यासाठी घेतलेले आहेत। यालाही मी हळदी कुंकू लावून घेतले आहे। त्यानंतर आपण तांब्यावर जे प्लेट ठेवणार आहोत त्यालाही आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे। तांब्याच्या कलशावर या प्लेटमध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी पान ठेवलेले आहेत। पानावर अक्षता ठेवायच्या आहेत। अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर दिवं ठेवायचं आहे आणि दिवं लावून घ्यायचे आहेत। दिव्यांना अक्षता फूल व्हायचं आहे। कलश मांडण्यासाठी आपण जी जागा सारवली होती त्याच्यावर रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर अक्षता ठेवायच्या आहेत। अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे। कलश मांडण्यासाठी कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे। 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। सुपारी टाकायचं आहे आणि 1 फूल टाकायचं आहे। याच्यावर 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यावर आपण हळदीचं लेपन केलेली प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत। अक्षतांवरही हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला हा लक्ष्मी दीप ठेवायचा आहे आणि लक्ष्मी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। लक्ष्मी दीपला फुलं अर्पण करायची आहेत। लक्ष्मी दीपचा हा कलश आपल्याला आपण जे मुख्य दरवाजाच्या बाहेर सारून रांगोळी काढून घेतलेली जागा होती त्याच्यावर हा कलश मांडायचा आहे आणि त्याच्यावर परत विड्याची पानं मांडायची आहेत आणि त्याच्यावर परत लक्ष्मी दीप ठेवलेलं हे ताम्हण ठेवायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर ही पूजा तुम्हाला सकाळी करायची आहे आणि दिवसभर तशीच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी ही पूजा सकाळी उचलायची आहे। तर ही पूजा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला मांडायची आहे आणि मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला मांडायची आहे। आपण घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला ही पूजा मांडायची आहे आणि घरातून बाहेर प्रवेश करताना ही पूजा आपल्या डाव्या हाताला आली पाहिजेत अशी मांडायची आहे। दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि त्यानंतर या कलशातील पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे। ताम्हणात ठेवलेले तांदूळ हे पक्ष्यांना खायला घालायचे आहेत। तसेच पानं फुलं 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी याचं आपल्याला पाण्यात विसर्जन करायचं आहे। किंवा परत ही पूजा तुम्ही मांडणार असाल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं सुपारी तांदूळ त्या पूजेत वापरू शकतात। तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी अशा प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे। लक्ष्मी दीप लावून लक्ष्मी दीप लावल्यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही। तसेच माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते। लक्ष्मी दीप लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते, घरात प्रसन्न वाटते। तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या स्वागतासाठी पूजा करायची आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।